नमस्कार मित्रांनो, आपण पाहणार आहोत 1997 मधील इयत्ता चौथीतील दुसरा पाठ सांकव। सुलभाची परीक्षा नुकतीच संपली होती। आपल्या आईबरोबर ती आजोळी कोकणात आली होती। आजोळी येऊन सुलभाला 2-3 दिवस झाले होते। दूरवर पसरलेला समुद्र, आंब्याच्या नारळी सुपारीच्या बागा, लालसर दगडांची घरे, लालबुंद माती, हे सर्व बघून ती चकित झाली। शेजारच्या सदाशिवशी आणि सुमाशी तिची चांगलीच गट्टी जमली। तिघे जण खूप गप्पा मारायचे, खेळायचे। एका समुद्राच्या किनाऱ्यावर तिघेही फिरायला गेले होते। समुद्र पाहून सुलभा म्हणाली, केवढा मोठा आहे रे हा समुद्र, तू पाहिला नव्हतास? सदाशिवने विचारले। पाहिला होता, पण फक्त चित्रात, सुलभाने सांगितले। किनाऱ्यावर थोडा वेळ थांबून तिघेही फिरत फिरत एका पर्ऱ्याजवळ आले। खळखळ आवाज करणाऱ्या पर्ऱ्यात ती खूप नाचली। तिथे सदाशिवचे 2 मित्र त्यांना भेटले। पर्रा ओलांडण्यासाठी लाकडाचा अरुंद पूल होता। सुलभा थबकली, पुलाकडे पाहतच राहिली। घाबरलीस? पक्का आहे हा सांकव, सुमा म्हणाली। सांकव म्हणजे काय रे सदाशिव? सुलभाने विचारले। अगं, सांकव म्हणजे पूल, 2 काठांना जोडणारा, सदाशिवने सांगितले। सांकव सांकव, सुलभाने शब्द मनात घोळवला। मुले सांकवावरून पलीकडे गेली। सर्वाबरोबर सुलभाही बिचकत बिचकत सांकवावरून गेली। सभोवतालच्या दाट झाडीतून येणारे पक्ष्यांचे आवाज सुलभाला नवीन होते। आम्ही हे नेहमीच पुस्तकात बघतो, चित्रात बघतो, सगळं तसंच आहे सदाशिव। अगं सुलभा, आम्ही पण गाड्या, कारखाने, उंच इमारती चित्रातच बघतो। मुलांना भूक लागली, सर्व मुले झाडाखाली बसली। सदाशिवने नाचणीची भाकरी आणि चटणी आणली होती। मित्रांनी भात आणि माशांचे कालवण आणले होते। सुलभाच्या डब्यात पोळी भाजी होती। नाचणीची भाकरी सुलभाने प्रथमच खाल्ली। तिला ती खूपच आवडली। मुले परत निघाली। परतीच्या वाटेवर गप्पा रंगत आल्या। सुलभाने आपल्या शहरी जीवनातल्या कितीतरी गमती सांगितल्या। ती शाळेला दुमजली बस मधून जाते, हे ऐकून तर मुलांना खूप आश्चर्य वाटले। आमच्याकडे शहरात इमारतीच इमारती असतात, 5 मजली, 10 मजली, सुलभा म्हणाली। बाप रे, म्हणजे चढा उतरायचा त्रास, दिवस सगळा त्यातच जायचा। नाही रे, वरच्या मजल्यांवर जायला विजेचा पाळणा असतो, त्यालाच उद्वाहक किंवा इंग्रजीत लिफ्ट म्हणतात। आपण फक्त उभं राहायचं, बटन दाबलं की पाळणा आपोआप वर जातो, पायऱ्या बिऱ्या चढायच्या नाहीत। सुलभाच्या घराभोवती झाडे नाहीत, हे ऐकून सदाशिवला नवल वाटले। अरे सदाशिव, आमच्याकडं असते इमारतींची गर्दी, दुकानांच्या रांगा, दुकानापुढं माणसांच्या रांगा, वाहनांची गर्दी। आम्हाला घरातच खेळावं लागतं, कधी कधी आम्ही बागेत जातो। तुमच्याकडं शहरात किती गंमत असेल नाही? आपण असं करूया, मी कशी या सुट्टीत आजोळी आले कोकणात, तसं तुम्ही आमच्याकडे या। शहरातल्या गमती जमती मी तुम्हाला दाखवेन, माझी शाळाही दाखवेन। मी पण आईला विचारून ठेवतो, सदाशिवचा मित्र म्हणाला। आम्ही शहर बघितलं नाही, शहराकडे आलो नाही। तू खेडेगाव बघितलं नव्हतंस, आता आपण नेहमी एकमेकांच्या गावाला जायचं बरं का। सांकव या शब्दाचा नवाच अर्थ मुलांना समजत होता। असा हा सुंदरसा पाठ सांकव। तुम्हाला हा पाठ आवडलाच असेल। असेच अनेक पाठ आणि गोष्टी ऐकण्यासाठी व्ही स्टोरी इनसाइट्स या चॅनलला लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया मला कॉमेंटद्वारे नक्की सुचवा। धन्यवाद।